मित्रांनो, तुम्ही कधी कोणाच्या दडपणाखाली जगला आहात का? ऑफिसमध्ये बॉसचं दडपण, समाजात लोकांचं दडपण किंवा भविष्याची भीती. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या अदृश्य साखळदंडाने बांधले गेलो आहोत. पण आजपासून 350 वर्षापूर्वी देहूच्या एका महान सुपुत्राने संत तुकाराम महाराजांनी जगाला सांगितलं की मी आता कोणाचा गुलाम नाही. तुकाराम महाराजांकडे अशी कोणती पावर आली होती ज्यामुळे ते जगाच्या बाजारात छाती ठोकून वावरू शकले? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील भीती आणि लाचारी संपवण्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात मी सांगणार आहे की तुकाराम महाराजांनी सांगितलेली सत्ता ही तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात कशी मिळवू शकता. या क्रांतिकारी विचारांकडे वळण्यापूर्वी आपण संस्कृतीचा वारसा घरात पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. विठ्ठल भक्तांनी कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. नये जरी काही तरी भलतेच वनवाही, मनविल्या दास कोणी न धरी वेठीच. समर्थाच्या नावे भलतेच विकावे, तुका म्हणे सत्ता वरी असे त्या बहुता. तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, शरण जाण्याची ताकद आपण नेहमी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतो. मला हे येत नाही, मला ते येत नाही, आपण न्यूनगंडात जगतो. पण तुकाराम महाराज इथे मोठा लाईफ हॅक सांगतात. ते म्हणतात, नये जरी काही म्हणजे मला पांडित्य येत नसेल तरी, व्यवहार कळत नसेल तरी चालेल, भलतेच वाही. याचा अर्थ असा की माझ्याकडे जे काही आहे ते मी देवाच्या चरणी वाहून टाकलं आहे. जेव्हा आपण आपलं वजन देवावर सोपवतो तेव्हा आपण हलके होतो. तोपर्यंत तुम्ही म्हणता मी करतोय, तोपर्यंत जगाचं वजन तुमच्या खांद्यावर असतं. ज्या दिवशी तुम्ही तुमचा तो करतोय त्या दिवशी तुम्ही मुक्त होता. ही लाचारी नाही तर हे सामर्थ्याशी जोडलेलं जाण्याचं पहिले पाऊल आहे. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, खऱ्या स्वातंत्र्याचं मंत्र. हा चरण म्हणजे गुलामी विरुद्धचा जाहीरनामा आहे. त्या काळी वेठबिगारी म्हणजे जबरदस्तीने काम करून घेण्याची प्रथा होती. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकदा जाहीर केलं की मी पांडुरंगाचा दास आहे की मग या जगातला कोणताही सावकार, कोणताही जमीनदार किंवा कोणताही राजा मला वेठीस धरू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं मूल्य एखाद्या ध्येयाशी जोडतात तेव्हा लोक तुमचा वापर करणं थांबवतात. जो स्वतःला ईश्वराचा सेवक मानतो त्याला कोणाही माणसाची लाचारी करण्याची गरज उरत नाही. ही स्पिरिच्युअल इंडिपेंडन्स म्हणजे आध्यात्मिक स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणाच्या मिंद्या राहत नाही, कारण तुमचा मालक हा जगाचा मालक आहे. तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात आता ब्रँड आणि अधिकार सांगत असतात. समर्थाचे नावे भलतेच विकावे. हा भाग थोडा नीट समजून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, समर्थांचे नावे म्हणजे तुमच्याकडे एखादी साधी वस्तू असेल पण ज्यावर एखादा मोठ्या ब्रँडचा शिक्का असेल तर तिची किंमत लाखात होती. तुकाराम महाराज ते सांगत आहेत, मी स्वतः सामान्य असेल पण माझ्या नावापुढे जेव्हा विठ्ठलाचा भक्त हा शिक्का लागतो तेव्हा माझी किंमत अनंत होते. भले तैसे विकावे म्हणजे हा आता मला स्वतःचा सिद्ध करण्याची गरज नाही. त्या सामर्थ्याच्या नावामुळे माझ्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला आहे. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने उभे असता तेव्हा तुमच्या साध्या शब्दाला धार येते, कारण आता तुमचे शब्द नसून तुमच्या सामर्थ्याचे असतात. विजेत्याची मानसिकता म्हणजे शेवटचा चरण. तुकाराम म्हणे, सत्ता वरी असत्य बहुता. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, सत्ता ही सत्ता खुर्चीची नाही, ही सत्ता पैशाची नाही, ही सत्ता या आत्मिक बलाची. ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे आणि जो देवाचा झालाय त्याची सत्ता जगावर चालते. इतिहासात पहा, तुकाराम महाराजांकडे कोणते सैन्य होते? काहीच नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबाच्या चरणी नतमस्तक व्हायचे. ही ती सत्ता आहे. जेव्हा तुम्ही देवाचे बनतात तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली होतं की लोक तुमच्या विचारांच्या ओझेखाली येतात किंवा सत्तेखाली येतात. ही सत्ता नम्रतेतून येते, अहंकाराने नाही. तर मित्रांनो, या अभंगाचा सार आहे, स्वतःला कमी लेखू नये. स्वतःला उच्च ध्येयाला समर्पित करावे. निर्भय होऊन जगात वावरावे. आपल्या सत्प्रवृत्ती सत्ता गाजवावी.
जर तुम्ही आजपासून ठरवले की मी फक्त सत्याचा आणि देवाचा दास आहे, तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला वेठीस धरू शकणार नाही. हा व्हिडिओ फक्त ऐकू नये, तर तो जिरवावा. तुम्हाला हा वार्ता कसा वाटला? तुकोबांच्या या शब्दांनी तुम्हाला बळ दिलं काय? कमेंट्समध्ये नक्की सांगावे. हा व्हिडिओ किमान 5 लोकांपर्यंत शेअर करावे, कारण आज प्रत्येकाला या सत्तेची आणि निर्भयतेची गरज आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा तेही सुचवा. भेटूया लवकरच एका नवीन विचारांसह. रामकृष्ण हरी. जय